पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, मात्र सध्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। तसंच यावेळी पार्थ पवार हे एकटेच भेटायला गेले होते अशी ही माहिती समोर आलेली आहे। तर सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलेला आहे। पार्थ पवार यांच्या कामकाजावर राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते आणि याच सगळ्या घडामोडींदरम्यान पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे। शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। तर याच भेटीदरम्यान राष्ट्रवादीमधल्या अंतर्गत वादावर काही चर्चा झाली आहे का अशी देखील शक्यता वर्तवली जाते। या भेटीदरम्यान पार्थ पवार हे एकटेच होते अशी देखील माहिती मिळते। नुकतीच राष्ट्रवादीची कार्यकारिणीची नावं जाहीर झालेली होती आणि यामध्ये पार्थ पवार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याच दरम्यान पार्थ पवार आता मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेले होते, ते एकटेच होते, त्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत। नेमकं या भेटीदरम्यान कशा संदर्भात चर्चा झालेली आहे, कोणत्या कारणासाठी ही भेट घेण्यात आली, या संदर्भात अनेक शक्यता व्यक्त केल्या जातात आणि या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत आहेत। सीमा, सध्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत वाद आहे तो सगळ्यांसमोरच आहे, नेमकं काय काय राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे? नुकताच पार्थ पवार यांच्यावर एक नवी जबाबदारी देखील पक्षाची आलेली आहे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। काय भेटीमध्ये झालेलं असू शकते? नक्कीच शनिवारी रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। वरिष्ठ नेते हे पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत आणि त्यांच्या अंतर्गत बैठका सुरू असताना पार्थ पवार हे थेट जाऊन मुख्यमंत्री यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवरती आणि सोबतच सुरू असलेल्या सध्याच्या त्यांच्या अंतर्गत वादावरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते। खरं तर आतापर्यंत म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आलेली आहे। अनेक महत्त्वाचे निर्णय पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात आणि अशात अंतर्गत सुरू असताना धुसफूस सुरू असताना पार्थ पवार यांनी एकटेच यावेळी या भेटी दरम्यान ना सुनेत्रा पवार होत्या, जय पवार होते, सुनील तटकरे होते, प्रफुल्ल पटेल होते, एक महत्त्वाचे नेते नसताना पहिली अशी भेट आहे जी पार्थ पवार यांनी घेतलेली आहे। त्यामुळे नक्की या भेटी दरम्यान काय झालेलं आहे असे अनेक प्रश्न जे आहेत सध्या विचारले जात आहेत। आपल्याला माहिती आहे की मागील 2-3 महिन्यांपासून जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत ते पार्थ पवार यांच्यावरती नाराज आहेत। नुकतीच सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली होती, त्यांच्याकडे जाऊन म्हणजे पार्थ पवार यांच्या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात होती आणि या सगळ्या घडामोडी सुरू असताना पार्थ पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे अर्थात ही भेट अतिशय महत्त्वाची आहे आणि या भेटीचे कशा पद्धतीने पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुनेत्रा पवार देखील या भेटी दरम्यान नव्हत्या अशी ही माहिती मिळते, त्यामुळे एकटे पार्थ पवार यांनी भेट घेतल्यामुळे अनेक राजकीय अर्थ सध्या काढले जात आहेत। सगळी धुरा पक्ष देवगिरीवरून किंवा पार्थ पवार हे चालवत असताना मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणं सीमा तर ही भेट झालेली आहे। आता या भेटीचे पडसाद नेमके कसे उमटतायत पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।